प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन. भव्य पदयात्रेनं बाळेगाव दणाणले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बिजू प्रधाणे, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर व समाधान आवळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या उद्घाटनानिमित्त संपूर्ण बाळेगावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा वाणी गल्ली, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, जोशी गल्ली, बाळे कॉर्नर या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत मध्यवर्ती संपर्क कार्यालय जवळ समाप्त झाली. पदयात्रेदरम्यान भाजपच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचं सांगितले. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण व मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर भर देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रभाग 5चा विकास हाच आमचा अजेंडा असून नागरिकांच्या विश्वासावर आम्ही उतरू, असं मत उमेदवारांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रभागातील अनेक मान्यवर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे प्रभाग 5 मधील निवडणूक वातावरण चांगलंच तापलंय. आपले उमेदवार उभे आहेत ते माननीय प्रधाने भवन तोडकरी आणि आवळे त्यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन आज एवढा उत्साह आपला होत आहे. लहानपणी माझ्या वयाच्या मुलांनी 20 वर्षापूर्वी राजकारणात आहे. नाही म्हणलं तर या वयाचा किंगमेकर आहे. आज प्रभागाचं त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि माझ्या हस्ते झालं म्हणजे हे काही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असेल मी जाहीर करतो. बाबाराजे भोसले, राम पस्के, बाबुराव तोडकरी, आबा सरळे आमच्या आत्ता ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला अशा धडाडीच्या या भागातील सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी नीताताई धनाजी गवळे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आणि या भागातील भारतीय जनता पार्टीचे जुने आमचे सहकारी शंकर मोळकरे यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे आपण अधिकृत उमेदवार असल्यामुळे आपल्याला त्यांनी या ठिकाणी प्रचारात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या भागाचे एक सामाजिक कार्यकर्ते PSI म्हणून जे रिटायर्ड झाले असे केगावचे आपले नागनाथ महाराज पाटील, त्याचबरोबर आपले या भागातील प्रसिद्ध असे वकील शैलेजी पोटपोडे साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या माता, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला वेळेचं आणि याचं नियोजन कमी पडल्यामुळं आपण थोडंसं आपला उद्घाटनाचा कार्यक्रम या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, आपल्या उपस्थित संपन्न झाला असं मी या चारही उमेदवाराच्या वतीने जाहीर करतो. आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण या सर्व उमेदवारांना निवडून आणाल. सर्व उमेदवारांचा आपणास परिचय आहे, परंतु मी आपल्याला विनंती करेल फक्त उमेदवार कोण उभारले बघू नका. देशाचं कणखर नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमारजी भाऊ गोरे, त्याचबरोबर या सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्रदादा कोटे, त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख, या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आणि आपण सर्वच जण या ठिकाणी त्यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि मी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कोण बोलणार आहे एक जण मी नाव घेऊ शकत नाही,
परंतु मी आपणाला एक आवाहन करणार आहे की ज्या गर्दीने तुम्ही या ठिकाणी बसायला सुद्धा जागा नाही, त्या पद्धतीनं बटन तुटूच तर तुम्ही कमळाचं बटन तुटूच तर तुम्ही मतदान करून आम्हाला निवडून द्याल, एवढीच आशा बाळगतो आणि माझा एकच मिनिट संपवतो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आलं रे आलं, आलं रे आलं. जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या पक्ष कार्यालयाचं आता उद्घाटन झालेलं आहे. सर्व महिलांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेल. आता बोलत असताना सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपल्या राज्यघटनेचे आदरणीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सगळ्यांचे संस्कार आणि संस्कृती घेऊन आपण भाजप पक्षामध्ये आज भाजप पक्षाने आपल्याला सगळ्या उमेदवार सक्षम अशा उमेदवाराला मला उमेदवारी दिलेली आहे. ह्या उमेदवार दिलेल्या सक्षम उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेच्या माध्यमात अनेक योजना आहेत, अनेक सहकार्याचं काम केलेलं आहे. तर सगळ्या मतदार बंधू भगिनी लोक वर्गांना सगळ्यांना विनंती असेल की आम्हाला भरघोस मतांनी आता सांगा बटन दाबेपर्यंत कमळ चिन्हाला मतदान करावे आणि आम्हाला निवडणुकीसाठी आनंद भर ओबीसी मधून मला उमेदवारी मिळाली आहे. सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानते. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आणि समोरून बसलेले माझे सर्व मैत्रिणी, सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमची गर्दीच सांगते की आपला विजय कसा आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असेच तुम्ही आम्हाला साथ द्या. एवढंच बोलते आणि म्हणजे 2 शब्द सांगते. धन्यवाद. आज मी या जे मंचावर उपस्थित आहेत त्यांची तर अण्णांनी नावं घेतले आहेत, त्या सगळ्यांना साक्षी धरून सौ मंदाकिनीताई, अलकाताई भवर, बिज्जू अण्णा प्रधानी व श्री समाधानजी आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब आणि देवेंद्रजी कोटे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आणि माझ्या जिजामाता ग्रुप आणि जिजामाता स्वयंसहायता ग्रुप या सर्वांच्या माध्यमातून ताई नव अलकाताईंना जाहीर पाठिंबा घोषित करत आहे. माझ्या सर्व मैत्रिणींनी कमळ या चिन्हाचे बटन दाबून सर्व माझ्या उमेदवारांना, सर्व माझ्या माता भगिनींना, मैत्रिणींना मोठ्या मताने विजय करा आणि विजयश्री आपलीच होणार आहे याची खात्री बाळगून परत माझे 2 शब्द संपवते आणि सगळ्यांना परत एकदा माझा जय महाराष्ट्र म्हणते.